तो मित्रांनो हे जे सौर पॅनल आहे हे सुद्धा खूप खतरनाक आहे. वल्ल्या फडक्यानं कोणतरी पुसलं त्याला करंट लागला, पुरा जाळून खाक झाला. त्याला कात्या आणाले इथं कोणतं कात्या असते हे शेक मुकात्यानं थंडी लागत आहे तुला. अरे बापले थंडी बया जैशीन जैशीन साईडलोय जैशीन. हा इकडे आमचा भैया बघा कसा ब्रश करत आहे. अरे बापले चांगले का आठू उलेले गिदाळा होलेले. दीदी तू केला का ब्रश केला का? आणि भैया कलत आहे. हे आमची दीदी पा एकदम टकाटका आहे ना. आमचा भैया पा गदला आता ब्रश कर लागला. छी बापा कुकलं तिथलं पाय म्हणते बोलत तिथलं कुकलं. दीदी ताई पाहू नको बोलत दिसत नाही ते. खूपच मूर्ख आहे भैया आपला, खूपच मूर्ख आहे. तर जय शिवराम मित्रांनो, सकाळी उठलो आणि एवढी थंडी होती म्हणून डायरेक्ट स्लॅपवर आलो. काहून की इथं मस्त ऊन पडलेलं आहे आणि जबरदस्त वातावरण आहे. आणि एवढ्या सकाळी उठायचा एवढा कंटाळ येते ना काहून की आपल्याला केव्हाच येत नाही एवढ्या सकाळी, काहून की थंडीच एवढी जास्त पडलेली आहे. आणि भैया आमचा बघा इथं ब्रश करायला लागला, अजून माझा ब्रशही नाही झाला. आमच्या दीदीने सुद्धा ब्रश करून एकदम टकाटक झालेले आहे आता दोघे पण. भैया सुद्धा ब्रश झाला. तिकडे जाऊ नका करंट लागते. माहित नाही. हो माझा आहे. तिकडलं जाय मग तिथं करंट लागते याच्या खाली. तो मित्रांनो हे जे सौर पॅनल आहे हे सुद्धा खूप घातक आहे. म्हणजे वल्ल्या फडक्यानं कोणतरी पुसलं त्याला करंट लागला, पुरा जाळून खाक झाला म्हणते ते. म्हणून याच्यापासून सतर्क राहायचं. पाण्यानं वल्ल्या फडक्यानं याला धुवायचं नाही. धुवायचं असेल तर महिन्याभरानं दुरूनच पायपानं पाणी सोडायचं याच्या सौर पॅनल. नाही तर घातक आहे, कारण की लाईन होईना डायरेक्ट. आणि आवाज एकदम असा फुटकट यायला लागला. कारण की मी अजून ब्रश नाही केला, आत्ताच उठलो. तिकडं करंट लागते त्याला. भैया तिकडे जाऊ नये मा इकडं चल. करंट लागते तिथं पाणी आहे तिकडं. बाबा इले कल्ला करा. हो ऐकत नाही लेकाची. समू चालली खाली. आता काय दिसते त्याला एवढ्या उन्हीत बर्ड आणि फट कोणतेच पक्षी दिसत नाही. आ भुजुक भैया इकडे बाय सर्दी आली का? हो ती सर्दी आली. कसं करते टाकलं पाय लंगडा चालवला. लय लंगला तर काय चालवलं त्यानं? काहीच नाही चालवली आज. मस्त वाटते उन्हीत. या बाजीचे म्हणलं हे चालले म्हणलं पुरे उन्हात सोकली ना निकालते त्याला पुऱ्या निघा लागल्या. बाबाचा ब्रोध झाला वाटते. बाबानं अजून गुरळल्या नाही केल्या. दीदी इकडे तादी करून दाखवा बरं. तादी हॅपी बर्थडे तादी करून दाखव का दीदी. हा दीदो भैया दाखवता का तादी करून. हॅपी बर्थडे टू यू. एवढे डागेला नाही लगायचे. दही म्हणलं तरी करत नाही. तुटलं की मारते जाई तुम्हाला. चला आपल्याला अर्ली जावं लागते. आज रविवार आहे म्हटलं तर ते दुकान बंद राहते. नानशेन मग कायच्यातून आणशीन. गुपचूप बंद राहते रविवारी. सब बंद राहते, काहीच नाही राहत. उद्या चाल सोमवारी लागत मी येतो सोबत. काय सांगा ना बाबा. काहीतरी सांगितलं बाबा ना. तरी सांगा म्हणलं सांगितलं नाही. सोनदीदीला अजूनही थंडी वाज लागली आमच्या. सोनदीदी लढा लागली ते. एवढी इच्छा काही ना अगो वामगत राहायचे. आता त्याच्यावर काय करायला लागले तुम्ही. अरे दिदू कायचा विचार सुरू आहे. अरे युवा नेते म्हणते. बापरे युवा नेते म्हणते. चला दीदी तर पाय किती ऍक्शन न बसली. दीदू बम दिसा लागला ना पुरा. अय दीदू मग आले तुम्ही दोघंही नॉनशेस आहे. तादी करता का सांगा लवकर. अरे बर्ड आले ते वरत गेले उडत ते. अरे बापरे किती छान दिसले. वाव. तर आमची सोनदीदी आज दिवसभर घरी. काहून की आज आहे रविवारच्या दिवशी सोनदीदीला सुट्टी असते. आमची सोडून तिथे हेडमास्तरी नाही म्हणलं. हेडमास्तरी
12वी पर्यंत शिकवते म्हणलं आमची सोनू दिदी. साधी आहे का? इंग्लिश टीचर आहे का सांगते? कोणची आर्ट मध्ये? 2 in 1 आहे म्हणलं. सब अंडर मध्ये आहे. हट लकाची उडाचं बघ तोंडावर पाणी ते पुरं. काय सांगताय ते? चल आता मी पण ब्रश करतो, मस्त रेडी होतो एकदम जबरदस्त. आणि हे पाय इथं काय करायला लागली दसकट. हे बापा यायचा इस्तोय म्हणते. पाय सोन दिदी इस्तोय म्हणते. शेक लागा लागला का? काय आटम आहे तुम्ही इतोय म्हणते. असा असते लहानपणचा खेळ. आम्ही पण असंच खेळू. आम्ही कसं खेळू माहित आहे तू? ते काळ्या घेत जा आणि त्याच्यावर ते याचे काटे आणत जा, बाबुडीचे काटे. तुम्हाला समजणार नाही. आणि बकलीच्या लेंद्या आणि त्याचा वाला पायना करत जा, खुपसू खुपसू एकावर अटकून. ए चालला कात्या आणाले. इथं कोणतं कात्या असते? घे शेक मुका द्या ना. थंडी लागत आहे तुला? अरे बापले थंडी. भैया जैशीन जैशीन साईडलोय जैशीन. हा हा कार्टून आहे रे. अरे भैया तुझ्या पण बम दिशाला मागून. पाहिजे हात जयाचा. अरे भैया हात जयन इस्तू आहे ते. आता दिदी बसली, भैयाला बसाच लागते. आमची दिदी म्हणजे रेल्वेचा मूळ तोंड होय, त्याच्या मागचा डब्बा आहे आमचा भैया. दिदू जिथं जाईन तिथं भैया जाते. समजा दिदू रिवडाच्या खाली उतरली ना, आमचा भैया पण उतरते आपोआप. कॉपी कॅट आहे ते. होय बस होते. चालू द्या तुमचं, चालतच राहणार. काय आणलं सोनती? हो मार नको. नाही फुटला दिदूचा. बापरे मॅजिक बॉल फुटला. आता आतून मारला मला आतून मारला भैया. चल आतू चालली, मी चाललो. इथं म्हणलं टायगर येते म्हणते. आता तुमचे बाबा डब्बा घेऊन आले, वरत तोंड आले. तिथं तोंडून मोकळे होत आहेत होतं बरं. तिथून खालून वरत आले. आणि हे जे झाड आहे मुंगण्याच्या शेंगाचं झाड होय. एवढ्या मस्त शेंगा लागलेल्या आता 1-1.5 महिन्यानंतर. आणि याची भाजी एवढी जबरदस्त. जगातली म्हणतो सर्वात, जगातलं माहित नाही मला, पण भाज्यात भाजी नंबर 1 भाजी हे आहे म्हणजे. ज्यानं आपल्या शरीराचा आहार चांगला राहते, पौष्टिक आहे एकदम. मुंगण्याच्या शेंगाची भाजी. हे मुंगण्याच्या शेंगा लागते लंब्या फुलाची भाजी मस्त लागते. चाल खाली. हो आले ते माणूस येते म्हणे, आलाच नाही फोन. नाही तू फोन पाहिले होतं म्हणे ना, माप घ्या आले. मग कधी येते ते? ठीक आहे. ते फोन केलता म्हणून म्हणलं. ठीक आहे जा तुम्ही खाली. आता जस्ट आता मी मस्त ब्रश करतो, फ्रेश होतो आणि व्हिडिओ आता इथंच एंड करतो. जास्त पुढं बनवणार नाही. हे वरचाच ब्लॉग मी बनवून टाकला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय. बाय.